एवढं नशीब कसं काय कोणाचं खराब असू शकतं पोरांनो. चिडून आलो ही कसं राहतं माहिती पोरांनो, एकदा जर पनोती लागली ना तर ती शेवटपर्यंत पनोती लागेल. हा हे फिक्स पोरांनो मा बाबतीत बरं का. एवढे जखे घातल्यानं नाही म्हणजे आता काय बोलावं बरं, मा डोक्यात फरक पडला पोरांना. माझ्या डोक्यात खरंच आता आमची एवढी चिरू राहिली पोरांनो खोट नाही सांगत. आख्या ऊसात गडकी मारायची कामं झाली आख्या ऊसामध्ये. तसं येतं नाही. शर्ट घालून वावरामध्ये आलो होतो मी, आईला पण घेऊन आलो. चाल ना आता आंबेच खात बसली का. ओहो ओहो मम्मीला शेक सापडली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फायनली आता वाजले 11 आणि आम्हाला जायचंय वावरामध्ये. आणि हा आपली आई आलेली आहे. ती लग्नावरती लग्नात जायला होती. मी तुम्हाला दाखवलं होतं मागे एकदा ब्लॉग मध्ये आली होती. ती चालली खिचडी खायला. मग जस्ट आत्ताच खिचडी केली आणि आम्हाला वावरात जायचं. तिचं जेवण झालंय, माझं जेवण झालंय. मम्मीचा घर उपास आहे त्याच्यामुळे मम्मी जस्ट खिचडी करीत होती आत्ताच. मम्मी झाली, आता आई जेवण करणार आहे. आपण वावरात जाणार आहे मम्मीचं. मी आता जेवण केलं, काय खिचडी खाणार आहे. आपण जाऊ वावरामध्ये. मम्मी निघाली आहे, बहुतेक पुढं गेली असं. आपल्या गायला पाणी बिनी घास आणला होता आज टाकून, आता बसल ती. मग मी परत घरात गेली वाटतं. मी तिला पाहू राहिलो, मला पाहू राहिलो. मी आलो होतो चप्पल घालायला. आपण जाऊ वावरात जाऊन आपण चाल ना. मागाशी मला आवाज देत होती, मग मी इकडे घाला आलो होतो. पैप कुठं जोडायचे नाही जोडे नाही जोडे तिथंच पैप पडे. काल मी पाहिलं होतं. काल नाही का आपल्याला पैप जोडायचे होते. काल नाही का मी आलो होतो पण वावरामध्ये 4:30 वाजले होते आणि पैप जोडायचं मी कटाळा केला होता अर्ध्या तासासाठी. त्याच्यामुळे मी घरी निघून गेलो होतो आणि आज मम्मीला घेऊन आलो, कारण की तेवढं थोडीफार मदत भेटेल आपल्याला. तर जाय ना वय ना थोडंच पुढं जाय ना. नाही जोडे आ पैप तिकडे आहे त्या वरच्या बाजूला. सकाळी वावरतही नव्हती. तिचं म्हणणं आहे का पैप जोडेल, माझं म्हणणं आहे नाही जोडेल. आणि आपल्याला आंबे लागेल पूर्ण. पण एवढची भारी भारी हे आले आपले. चाल ना आता आंबेच खात बसली का. ओहो ओहो मम्मीला शेक सापडली. अगं तिथे चिंता पण तिथे पैप काढ बरं बाहेर. तू तो काढ बरं पैप बाहेर काढ. काय पैप इकडं पडेल, काय पैप तिथं पडेल. मग मी तिथला काढून राहिली, तिथलं काढून म्हणत होतो पैप पडेल. इकडं पैप पडेल. पैप घेऊन आम्ही वावरामध्ये आलो होतो. इथं पैप जोडायची होती, मम्मीने एक आणला. हा दुसरा एक घेऊन आलो. पाय मम्मी तू म्हणत होती जोडेले. मला माहिती होतं जोडेल नाही पैप, कारण की मी काल पाहिलं होतं पैपाची काय कंडिशन. आता हे पैप असे सरळ पसरावं लागतं आपल्या त्या पाटात. हा तिडव जोडावं लागत, तिडून तिकडे न्यावं लागत. आता आम्हाला तो तुकडा सापडायची म्हणल्यावर आजची पैप तिकडे व्हावं लागत. आणि म्हणतो जोडेल असतील. मला माहिती होतं ना नाही जोडेल, त्याच्यामुळे मी हिला घेऊन आलो. चला आता पैप जोडून घेऊ. पडायला आहे म्हणा भेटू. काय हा नाही तर मग फुकट असे पण पैप कधी कधी जोडायचे आपल्याला. मग बरं नाही आपले काम चुकत आहे बरं नाही चुकते ना. मग कधी ना कधी करायचं करून पुढे टाकले होते एल्बोस पाईपासह आम्ही घेऊन आलो वावरामध्ये. आता इथून तिथून जोडून घेऊ आणि विहिरीवरती एक चक्कर मारून पाहावं लागेल, कारण पाणी जर त्यांच्याकडे चालू असं याचा मला उपयोग नाही होणार आहे. ठीक आहे आता जोडून घेऊ. मग तू एक काम कर, तू एक ट्रोक धर मी एक ट्रोक धरी. तो पण अशा आथून घेऊ आपण आधी, अशी इकडं आथून घेऊ. घरी आलो होतो कारण की शर्ट पाहिजे होतं मला फुल बायांचं. त्याच्यामध्ये ना पोरांना त्या उसामध्ये इतके हात पाय कापत. शर्ट घालून वावरामध्ये आलो होतो मी. आईला पण घेऊन आलो. तिला म्हटलं तू आपल्या आंब्याखाली आंबे गोळा काय पडेल ना ते गोळा कर. आपल्याला मग मी चालू आहे पैप व्हायचे का. तुम्ही पाहू शकता आपल्याला उसामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते पैप पांगेल होते, तर ते फायनल सापडले होते. मग मी तुकडे ताकडे गोळा करायचं काम चालू. तरी पण मी एकदा गारका मारून पाहतो वरतीच काणी आहे. आपल्याला ऐकायची खाली उतरलो. फायनली पोरांनो निमेशी पैप जोडले. इथून
तर तिकडे अख्ख्या ऊसामध्ये हिंडत होतो, अजूनही हिंडूच राहिलो. एक मोठा पाईप लागेल का तिकडे? एवढा तुकडा कमी पडेल इकडून, त्यात तिकडं पाट्या आपल्याला एवढा तुकडा तिकडे सापडला नव्हता का? तेवढे सगळे पाईप पाहून आणले तू. हा त्या खालच्या वाड्यात सुरू ऊसामध्ये आता सीन आज झाला की मी आलो होतो पैप पाहायला, पण मला पैपच सापडला. मी परत मम्मीला आवाज देऊन बोलून घेतला. आता पाय ना महिना जाय ना. कोणत्या सरी काम नको मध्ये जायलाच नको मध्ये अशी मम्मी आपल्या मध्ये गेलो होतो ऊसामध्ये, पण आम्हाला पैप सापडलाच नाही. मी बाहेर आलो, मग मी अजूनही मध्ये एवढे जाते घालायचे काम का बरं येऊ राहिले माहिती तिकडं, कारण की या ऊसाला पाठच करेल नाही परत आम्ही. इथं नाही, इथं इकडं उचाटा आहे, इथून इकडं उचाटा आहे आणि इथं खाली खड्ड आहे आणि इथं मधोमध आम्ही पाठ करेल होता. तो पाठ भरला की ते पाणी वर जात नव्हतं, ते पाणी सगळं मागं इकडं फुटायचं. त्याच्यामुळे ते पाटाचा उपयोग नाही झाला ना. आता आमची एवढी चिरू राहिली पोरांनो, फटणे सांगत आख्या ऊसात गरकी मारायची कामं झाली आख्या ऊसामध्ये. तसं येतं नाही, याला पाट आहे ना फक्त चिडून काढायचं राहतं आणि याच्यामध्ये पैप पसरवले नाही. याचा का सीन होतो, ती पैप परत गोळा करायला जावा लागायचं. आता सकाळ पुन्हा आम्ही गरकी मारू राहिलो, कंप्लीट 1-1.5 तास झाला, अजूनही पत्ता नाही आमच्यावाल्या. तर एक पैप सापडा ना मेन तुकडा, आणि पैप आमच्यावाले मोजके पैप आहे, जास्त पैप नाही. सापडला आपल्याला पैप सापडला. कुठे घेवा, कुठून पाहून आणला मग बरोबर आका उचलून टाकू आपण. मग कुठं जाऊन हा पैप सापडला. आता वाजला आहे 1:30 आणि फायनली एवढे झटे घातल्यानंतर आम्ही आलो विहिरीवरती मोटर चालू करायला. आणि विहिरीवरती येऊन लाईट गेली. आता शेवटचं एकदा बटन दाबून पाहू. एवढ्यावर नाहीये, लाईटच नाहीये. एवढ्यावरती आपण डायरेक्ट घरी जाणार. घरी लाईटीचा तपास नाही. आता कवर जाऊ घरी जाऊ. आता आपण लाईट आल्या मम्मीनं गायला थोडस गवत घेतलंय. 1:30 आणि पैप जोडून घरी आलो होतो पोरांनो. जस्ट तोंडात पेलतले, पाणी पेलो आणि 2 मिनिटं बसायचं उशीर का तेवढ्यात लाईट आली. आता परत बाबा मारती विहिरीवर जायचं, मोटर चालू करायची, मग कार झाटायची काम आहे पोरांनो. तिला बसेल होतो तेव्हा लाईट नाही आली, घरी आल्यावर लाईट आली. तेवढ्यात आलो होतो. मला आता इथं असा टेन्शन आलंय ना पोरांनो, ही बाई इथं पैप जोडले. आता हे मध्ये निष्ठू ना, जर मी मोटर चालू केलं पाणी जाऊ येईल ना तेव्हा निष्ठू ना. मला आता याचं टेन्शन पडलंय, जर मध्ये निसाटली एकट्याचे झाटायचे अजून झाटायचे काम होते. विहिरीवरती आलो होतो मोटर चालू करू. आता फायनली मोटर चालू झाली. एवढे झटके घातल्यानंतर नाही म्हणजे आता काय बोलावं, माझ्या डोक्यात फरक पडला पोरांना. माझ्या डोक्यात खरंच नाही, मा चुकी पोरांना. आता इतक्यात मी मोटर चालू केली, तुम्हाला दाखवतो. यावा म्हणजे नाही आता म्हणजे आम्ही मोटर चालू करायला यावं का नाही रे. घरून मी लाईट पाहून आलो, इकडे येऊन बटन दाबलं नाही लाईट. नाही रे यार, काय करावं रे. नशीबच पोरांना थोडं म्हणजे नाही. मला काय बोलावं आता हेच का, म्हणजे एवढं नशीब कसं काय बोलत खराब असू शकतं पोरांनो. तिकडून आलो, इडं येऊन पाहतो परत मोटर नाही, लाईट नाही. परत घरी गेलो, परत आता परत इथं आलो. आता परत लाईट गेली, आता परत घरी जातो, परत इडं येतो. चला पोरांनो, तुम्ही सबस्क्राईब करून टाका याला. इथं ब्लॉग बघितला असेल तर. नाही मी ना 5-10 मिनिट इकडे थांबवतो, मोटर चालू. तर आता वाजले 3. फायनली मोटर चालू झालीये. मी नव्हतं गेलो, काय माहिती कोणी मोटर चालू करेल. पाटाला पाणी येत नाहीये, जे नव्हतं व्हायचं फायनली ते झालंय. आता परत मला ऊसामध्ये घुसावं लागल आणि पुढं ते निष्ठेली ती एकदा पावा. काय म्हणणार बरं. आता मी परत अशी ऊस वारं थोडं जास्त चालू आहे, थोडा आवाज नसू देत. ठीक आहे, आता
त्याच्यावर पर्याय नाही म्हणलं होतं ना कुठंतरी निसतेले ते फायनली इथं निसतेले तुम्हाला दिसत असेल. ही कसं राहतं माहिती पोरांनो, एकदा जर पनोती लागली ना तर ती शेवटपर्यंत पनोती लागेल. हा हे फिक्स पोरांनो माझ्या बाबतीत बरं का. आता हे बा मी इडं जोडील ते तिडं पुढं निष्ठलं हे फिक्स आहे मला माहिती आहे. आता इडून पुढं सगळे पैपे माल परत ते मागं ओढून आणि नीट जोडावं लागेल. आता जोडीतो विहिरीवर जातो परत घरी जातो. फायनली पैप जोडून पाटाला पाणी काढून आणि बार दिले. पण मग इथं असतील झाला का नेमकी हे पाणी ना आज आपण हे काढलं ना हे नेमकी ते त्यांना लागत आहे तिथं त्यांच्यावाले ऊसावरती पाणी काढायचं होतं त्यांना आज. तर आपल्याला हा ऊस आता उद्याकडेच भरणं गेलं आम्ही फुकट यांना दिल्या. आता तेवढं पाणी त्या पाटाला चालू आहे ना तेवढं म्हटलं चालून देऊ. आता घरी प्यायला पाणी काढेल ना त्याच्यामुळे एवढं पाणी घरी बसत नाही ना त्याच्यामुळे ते दिलं आम्ही पाणी ऊसामध्ये थोडंसं पाणी काढून यार फुकट येणं नाही रिकामची दुपार कोणते पैप जोडीत बसलो आणि आज त्यांना पाणी काढायचं होतं. त्या बाबतीत तिथं ऊस आहे ना तो बारीक त्याच्यावरतीच काढायचं होतं त्यांना. आता काय घरी जाऊनच भेटू पाहू. सध्या घरी आलो होतो येताना सापडले लिंबू आपण करू लिंबू सरबत. मग करून घेऊ पिऊ आणि पाहू काय सीन राहतो. आता वाजले 5 आणि फायनली पोरांनो आम्हाला जायचंय वावरामध्ये. लाईटीची गणगण अजूनही पण आहे पोरांनो. मम्मी चहा करून राहिली लाईटीचा अजून तपास नाहीये. आईला देऊ ना का ग आईला चहा घेऊन चाललोय मी तिला देऊ आणि तसंच आपण वावरात जाऊ. आपल्याला काय चहा घ्यायला ना मम्मी त्या गवत काढून राहिल्या इथलं इथं आहे ना थोडासा गॅप गेला पोरांना आपल्याला ऊस बुट्टा राहिला जेणेकरून इकडे हे गवत वाढलं इथलं एवढं. इकडं मध्ये गवत नाही अजिबात काही फक्त इकडे काढायला ते ऊन पडत ना म्हणून ते गवत वाढलंय. मम्मी तेच काढीत होत्या. मला वाटलं इथलं गवत पाहून मला असं वाटतंय का गिनी गवत आपल्याला कापावा नाही लागणार बरोबर ना मम्मी. तर मम्मीने मला वाटलं होतं तर काहीच नाही काढेल. मम्मीनं पूर्ण कांदे काढून ठेवले ऑलरेडी बहुतेक ना थोडेसे राहिले एवढं डोकं तेवढे मी काढितो थोडेफार आणि घरी घेऊन जातो. कारण की ऊसामध्ये पूर्ण दाखवून जातं डायरेक्ट पण सोपं नाही. चला आता एवढं मम्मी तेवढं काढेल असेल तेवढं एखादं वजा असेल ते मी घरी घेऊन जातो आणि हे कांदे पण मी घरी घेऊन जातो. तुम्हाला कारण जेवढे कांदे होते थोडेफार तेवढे मी काढले होते आणि ते कांदे जे ते इथं घातलाय ते मग मी ते घेऊन जातील. मी जे गावतच होत आहे ते घरी घेऊन जातो. आणि या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. इथं बघितलं असेल तर लाईक करून टाका आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. बाय भेटू आता उद्या सकाळी.